कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठं संपलंय सगळं? मला तर उलटच वाटतंय। आता कुठं सुरुवात झाली असं वाटतंय मला। माझं काम व्यवस्थित चाललंय आणि मला आता पिओला पण काम करू द्यायचंय। पिऊनी आता घरात काम केलं असणार आहे, पण इथून पुढे ती कामावरून घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाही। आता ग बाया काय रे सुजा, अरे ही काय भाषा झाली वय तुझी? हा मग कोण करणार घरातलं? त्या रुक्मिणीच्यानं आणि माझ्याच्यानं काय होणार हाय वय? अरे तुम्ही जर असे बोलायला लागले ना तर 100% हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही, मी सांगते ना। ती स्पष्ट बोलत नाहीये म्हणून मी बोलतोय। अरे पण तिला जसं जमल तसं केलं असतं तरी सुद्धा चाललं असतंच की आम्हाला सगळ्यांना। सरकार एक सोपा उपाय दिलाय की मी, घरात कामाला बाई ठेवा। बाई ठेवायचा मुद्दा नाहीये सुजय या ठिकाणी। रुपालीला बघतोस ना तू, अरे आपल्याला तिला सांभाळावं लागेल। वय अरे सकाळी बघितलंस ना ती नर्शी कशी वागली ते, त्यामुळं सध्या तरी या घरात कुणी यायला नकोय। बरोबर आहे, नाही रुपाली वहिनींची प्रकृती जरा नाजूकच आहे बरं। आता वहिनींसाठी काय काय चाललंय घरात आणि कधीपासून चाललंय? प्रेग्नेंट होत्या तेव्हापासून बघतोय मी। सुजय काम पिऊ, यांची कामं करायची ती करायची वरून ऐकून पण घ्यायचं होय? कोणी सांगितलंय? असं का बोलतोयस? अरे सगळी आपलीच आहेत की। रुपालीनं आजवर केलंच की आरूचं सगळं। तू लक्ष देत नव्हता तेव्हापासून तर पिऊ नव्हती तेव्हापर्यंत। आता डॉक्टरांनी सांगितलंय ना वहिनीनं हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणून, मग आपण तिला घरात का ठेवतोय? मेंटल हॉस्पिटलमध्ये। मला नाही ठेवायचं तिला तिकडे। नका ठेवू, आम्ही पण त्यांच्यासाठी लई काय केलंय। एक मिनिट थांबा, काय बोलतोय आपण? कुठल्या विषयावर बोलतोय? या अशा गोष्टींनीच घर तुटतात आणि आपण जे जे काही केलंय ते आपण काढून दाखवतोय असं काय तर काय, आणि आजपर्यंत आपल्या घरात अशी भाषा कोणी केली नव्हती। मी कुणासाठी काय केलं आणि कुणी माझ्यासाठी काय केलंय काय? हा आता टाक सगळं माझ्यावर, मीच वाईट आहे, मीच पहिल्यांदा बोललो ना हे सगळं। अरे सुजा असं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं। अरे पण तो सुजा बोलला म्हणूनच तू बोललास ना। काय बया काय होणार आहे या घराचं काय माहिती, मला तर लई काळजी वाटती। मावशी तुम्ही नका करू आमच्या घराची काळजी, आम्ही आहोत समर्थ घराची काळजी घ्या। आणि एक मिनिट, प्रश्न फक्त घर सांभाळायचा आहे ना, मग मी आहे की, मी सांभाळते की घर, आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे ना, मी बनवेल। असंही मला आता सुट्टी आहे त्यामुळे मी करेल सगळं। स्वप्नील सर तुम्ही रुपाली ताईंची अजिबात काळजी करू नका, त्या नर्स ताई सोडून गेल्यात ना, काही हरकत नाही, मी त्यांची पूर्ण काळजी घेईन। त्यांना काय हवंय काय नकोय सगळं बघेन, तुम्ही नका काळजी करू खरंच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऑल द बेस्ट इंटरव्ह्यू साठी। थँक्यू। आता बघते जाऊन काय होतंय ते। वहिनी बघते नाही, जॉब घेऊनच परत या। आता आपली जबाबदारी घेतली ना घराची, मग सगळं व्यवस्थित होईल। काय बया एक दिवस तिने नाश्त्याचं केलं तर लगेच झालं तिचं कौतुक चालू आहे। तू घरातली जबाबदारी घेतली म्हण, काय त्याला चव येतावा? नुसतं ठीकठाक तर झालंय। हो ठीकठाक, मग स्वतः हाताने करून का की चवदार? हा स्वतः हाताने काय करायला नको, दुसऱ्याने केलं तर नाव ठेवायची। अर्जा हाताने करून खाल्लं ना तर खरी चव कळते। ए तुम्ही सगळे असं बोलायचं नाही बरं का, मला सांगून ठेवते। आले आम्ही, कुठं लपले पिल्लू माझं? सोनू, ए सोनू। रुपाले, ए रुपाली अगो काय करती? आम्ही लप्पाछप्पी खेळतोय। आता ग बाया लबाड लपलंय होय आपलं। हो दम जरा, मी बी शोधू लागते।
मग आता तू शोध, मी बसते. नाही बाया, नाही सापडत. थकले बघ मी शोधून शोधून आता तुझ्या लबाडाला. हा काय? दे 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 दे. अरे लब्बाडा, सापडला लब्बाड. कुठं लपून बसला होता? आजीला सापडलाच नाही. बाया, केवढं गोंडस आहे ग माझं सोनूल. रुपाले, त्याला बघितलं ना की मला लय भारी वाटतं बघ. पण असं फक्त तुलाच वाटतं. घरात बाकी कोण माझ्या बाळाशी बोलत पण नाही, का नीट वागत सुद्धा नाही. रुपाले, मला तुझं लई वाईट वाटतं ग. का? आता कुठल्या तोंडाने सांगू ग तुला? काय झालं? तुला कोण काय बोलला का? जाऊ दे ग, पण एवढी बी मी नीच नाही ना. अगं जे काय झालं ते सांग की नीट. बया रुपाले, हे सगळं तुझ्याच वाट्याला कसं येतं ग? आता तू माझी आई आहेस की नाही, आणि मी तुझी लेक आहे ना, मग तरी पण नाही सांगणार. अगं म्हणून तर सांगूशी वाटत नाही ना. तुझं दुःख बघवत नाही रुपाले मला. तुला माहितीये का, ती घरातले तुझ्या बाळाला का जवळ घेत नाहीत ते? का? अगो, त्यांना ते बाळ वाटतच नाही. बाळ वाटत नाही माझी? म्हणजे त्या सगळ्यांना वाटतंय तुझी. काय म्हणताय मावशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही एकदम शांत असाल, कशावरच प्रतिक्रिया नाही. दिसतं तसं नसतं सर. म्हणून तर बोलते तिला काय बोलून जाते. तुला राग येईल नाही येईल मला त्याची काय घेणे देणे. तू माझ्याशी केले ना 2 दिवस माझा मोंडर होता. थांबा आता, का असं करता? कारण की समोरचा आपल्याला चुकीला बोललेला असतो चुकीचा, तर आपण का ऐकून घ्यायचं त्यांचं? आपली जेव्हा चूक असती, माझी जेव्हा चूक असती तेव्हा मी ऐकून घेते. तेव्हाही नसाल नाही नाही, जेव्हा माझी चूक असते. ऐका, हा कार्यक्रम मिस्टर पण बघतायत. मिस्टरांना बघावा ऐकावा यासाठीच बोलतो. पण या स्वभावामुळे मग अबोला पण झाला असेल. झाला म्हणजे आमच्यात असं अंडरस्टँडिंग आहे की अबोला होतो ठीक आहे, पण जोपर्यंत पुढचा शांत होत नाही तोपर्यंत एकमेकांशी थोडंफार लांब नाही, संपर्क नाही असतो, चर्चा होत नाही. शांत झाल्यावर तो माणूस, मग ही आहे आमची डॉन. डॉन ती आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवते. आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलंय. चला, या दोघी बोलल्या, तुम्ही सांगा डॉन म्हणजे काय? डॉन म्हणजे ग्रुपची आमची जी मेन लीडर जे म्हणतो, जी सगळ्यांना बांधून ठेवते, तशी आहे ती. कधी कुणाचं भांडण झालं किंवा वाद झाले तर चर्चा थोडीफार जी होते, मग ते 1-2 दिवसाचा वेळ ती सगळ्यांना देते, मग सगळ्यांना एकत्र घेऊन येते पुन्हा. चकली सुटू दिली नाही, चकली सुटू दिली नाही, घट्ट पकडून ठेवण्याचं सगळं क्रेडिट तिला जातं. आमची डान्स कोरिओग्राफर आहे, आम्हाला डान्स तिने शिकवलंय. आम्ही नॉन डान्सर होतो. तुम्ही नाचता सगळ्याजण? तिनं नाचवतो, घरी नाचवतो, बाहेर नाचतो. कोण कोणाला नाचवतं हे मी विचारलं का? सांगितलेलं बरं. मैत्रिणींमध्ये ठीक आहे, पण घरी पण विचारलं का? ते तुम्ही समजून घेता. बरोबर. एक मिनिट, आता मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात की मिस्टरांना मला हा मेसेज पोचवायचा, हे असं का बोलला? नाही, असंच म्हणजे आता सगळ्यांना कळावं की मी कशी आहे. म्हणजे माहित नाही इतक्या वर्षात? माहितीये, पण आता रोखोक सगळ्यांना टीव्हीवरती, नॅशनल टीव्हीवरती सगळ्यांना कळेल ना हा संदेश
की चुकली लक्ष्मी तर शांत बसेल, नाही चुकली तर समोरच्यांना मग बोलून जाईल. तुमच्या 6 जणींमध्ये हट्टी कोण आहे? माझ्यावर येऊ नका. बरोबर आहे, हट्टी तूच आहेस. पटकन डोळ्यात पाणी कोणाच्या येतं? हिच्या पण येतं. ऍक्च्युअली आम्ही मध्ये राजस्थान ट्रिपला गेलतो. तुम्ही 6 जणी? 7 जणी. 7 जणी आम्ही. तर मग माझी सीट आलती एकदम विरुद्ध दिशेला ह्यांच्या सगळ्यांपासून. एक सांगू, तेव्हा ह्यांनी ते टाकलं होतं. ती ट्रेन मध्ये खूप म्हणजे तिथे सगळे जेंट्स ती तिकडे होती आणि आमचा ग्रुप एकीकडे आला होता. तुम्ही मुद्दाम केलं. मग ती रडत आली की मी एकटी तिथे नाही बसणार, मी बसणार नाही, हेच करणार नाही. मग आम्ही मी आणि ती रात्रभर एका सीटवरती आम्ही बसलेलो. प्रेम म्हणतात. हो, मग तिला एकटीला नाही ना तिकडे आम्हाला त्यांनी सोडलं नाही. रोकटोकपणा गेला कुठे तिकडे? त्यावेळेस आम्ही खूप भांडलो. ज्यांनी आम्हाला नाही जागा दिली त्याच्याशी खूप भांडलो. तो ऐकला नाही. मग आम्ही त्याच्या वरती खिसून आम्ही रील काढली त्याच्यासमोर. त्याला उतरवलं, त्याच्या सीटवर वर बसून रील केली आम्ही ट्रेन. आणि आम्ही त्याला रात्रभर झोपूच दिलं. बदला घेतला. आम्ही बदला घेतला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार, मी लक्ष्मी मेडके, लक्ष्मी श्रीशल मेडके आणि माहेरची लक्ष्मी चन्वीर जाब. माहेर कुठे? माहेर सोलापूर. सोलापूर, खुद्द सोलापूर. हो, खुद्द सोलापूर. आणि सासर? सासर ही सोलापूर. खुद्द दोन्ही इकडेच. हो. नमस्कार, मी पूजा दयानंद ढगे, माहेरची. आणि सासर पण सोलापूरचंच आहे, पूजा मंदार रेडेकर. हो. आपण काय करता? मी ज्वेलरी मेकर आहे, ज्वेलरी डिझायनिंग करते, मेकिंग करते. आपण काय करता? मी होम मेकर आहे. नमस्कार, मी माहेरची श्रद्धा शशिकांत चेळेकर आणि सासरची श्रद्धा योगीराज कल्लूबर्मे. मी डान्स कोरिओग्राफर आहे. इथे सोलापूर. माहेरी सोलापूर, सासर ऍक्च्युली मंगळडा इथनं सोलापूर पासून 1 तासावर आहे, पण मी इथेच असते. मिस्टर ॲडव्होकेट आहेत. नमस्कार, मी प्रियांका बाप्पू चौगुले, माहेरची. सासर प्रियांका रणजित कोल्हे. माहेर माझं तुळजापूरच्या तिथे गाव आहे, तामलवाडी पिंपळा तिथे. आणि सासर तर सोलापूर. नमस्कार, मी अनघा संदीप निकम. माहेरचं नाव माझं अश्विनी प्रकाश कवडे आणि सासरचं अनघा संदीप निकम. लागतंय तिला. माहेरचं नाव लवकर आठवलं, सासरचं नाही आठवलं. टोटल चेंज झालंय, म्हणजे अश्विनी आणि अनघामध्ये हे झालं, त्याच्यामुळे पटकन पहिला माहेर कुठे? उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी आहे, वाशी तालुका आहे, तिथली आहे मी. मिस्टर काय करतात? त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. बरं, तुमचे मिस्टर काय करतात? बिझनेसमॅन. आमचे शॉप्स आहेत, म्हणजे रेशनचे दुकानं आणि पापड कारखाना वगैरे आहे. अच्छा, पापड पेलतात. मला सांगा, तुम्ही 6 मैत्रिणी इतक्या वेगवेगळ्या माहेरच्या, माहेर वेगवेगळ्या, सासर एका ठिकाणी, मग मैत्री कधीची तुमची? मुलांमुळं आमच्या. म्हणजे ग्राउंड, स्पोर्ट्स ग्राउंड असतं ना, ग्राउंड अकॅडमी आहे स्पोर्ट्सची. आम्ही मुलांना तिथे सोडायचो, ते खेळायचे आणि आम्ही असेच बसायचो गप्पा मारत वगैरे. माझी ओळख झाली तिथून. नाही, तुम्ही मला सांगा, बाया कधी शांत बसतात का? बाया कधी शांत बसतात का? मला माहित नाही, माझ्या एवढा झालं, परत माझ्यावरच आलं. पण मग तुम्ही गप्पांची जी काही मैफल तुमची जमली, त्याच्यात या मैत्रीची सुरुवात कोणी केली? सुरुवात मी एक सांगते सर. काय झालं होतं, आम्ही सगळे असे बसायचो, यायचो, हा हाय बाय चलो बाय, असंच होत होतं. मग एक आमची मैत्रीण म्हणले की मी चकली आणते. पण ती ही कोण मैत्री? ती आज आली, ती होती चकलीला चकवून नाही आलो मी. चकली पासून तुमची मैत्री आणि चकली जशी गोल घट्ट होत गेलं, तुम्ही गोल घट्ट होत गेला. सुटली नाहीये आमची मैत्री. सुरुवातीला आमचा 18 ते 20 जणींचा ग्रुप होता. तिथे गप्पा मारत हळूहळू चकल्या कमी झाल्या. चकल्या कमी होऊन आम्ही 7 जणींचा ग्रुप एकदम जीवस्य कंठस्थ आहेत आम्ही मैत्री. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, हा हिरोईनचा फोटो तुझ्याकडे? तू ठेव तो फोटो. नाही नाही, आता कसा ठेवून चालेल हा फोटो? आता ना हा फोटो मी सगळ्यांना दाखवणार आहे. तुझ्या दादा मामाला दाखवायला लागेल. तू मूर्ख, दादा मामा, तू मूर्ख आहेस का? तू इतका सभ्य म्हणवतोस स्वतःला आणि असा हिरोईनचा फोटो लपवून ठेवतोस का? का ओवी आणि मी एकमेकांचे नाही होऊ शकत? वेळ निघून जाते आणि मला जे तुला सांगायचं होतं ते मी तुला नाही सांगू शकत. मला जे तुझ्याबद्दल वाटतं, माझ्या ज्या तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत त्या मी तुझ्यापर्यंत कशा पोहोचू? तुला कसं सांगू की तू मला खूप आवडतेस ओवी? तुलाही मी आवडतो का ओवी? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या मनात माझ्याबद्दल जरा तरी प्रेम आहे का? आणि जर तसं असेल तर मग मी हे लग्न करून चूक करतोय का? आणि जर हे सगळं चुकीचं असेल तर मग ही शेवटची संधी आहे तुला सगळं सांगायची. मी कसं सांगू तुला हे सगळं? हा, तू इथे आता? अरे कॉफी करते. तुला काही हवंय? नाही नको. हा पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना मग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काहीतरी बोलायचं होतं ना? नाही पण हे द्यायचं होतं. श्रीनू, पाणी. हा हा ठीक, सावकाश सावकाश. हा ठीक हा. त्याच्या हातात कागद कसलं दिलंस? नाही काय नाही, ते काय नाही. काय नाही कसा? हा काय नाही कसा? आई काय आया? मीच बघताय, थांब जरा. आई अगं काय नाही येते. अगं बघ माझ्या नोट्स आहेत त्या राहू दे ना. अगं आई काय आहे श्रीनू?
हे लिहून दिलंस ते का? अरे का काय वाटत याचा तरी विचार करायचास ना. काही एक झाला ना तरी आपल्या घरची पाहुणी आधी. आई अगं सॉरी मी. अरे आता लग्न होणार हा ना तुझा. काय लिहिलं काय यात? श्रीनिवास हे काय आहे? काही नाही येते. काय नाही काय नाही कसा हा. या काय लिहिलंस तू? साखर 5 किलो, तांदूळ 10 किलो, गहू 2 किलो, बटाटे 5 किलो. अरे काय चाललंय या? अगं हे ते सामानाची लिस्ट आहे. सामानाची लिस्ट आहे. हा माहित आहे मका. मकाच काय सांगतस? अरे ताच विचारताय मी. ही सामानाची यादी देऊन एवढा जड सामान हे का आणून पाठवत होतास? काय रे तुका कळत नाही काय? आता तुझं लग्न होणारा आज हे का पाठवलंस? हा उद्या माझ्या सुनेत पाठवशील आणि ह्या सगळा सामान तू जाऊन घेऊन ये. याका सांगायचं नाही. मला काय नाही माहित. हा श्रीनिवास हे द्यायचं होतं मला. नाही हे नाही. मी ते मगाशी मंजू मामी म्हणजे मंजू मामाकडे श्रीनिवास. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जरा तू शेतात पण जायचा. अहो ऐकलत का? थांबा जरा. आता काय राहुला तुझा? पायाला भिंगरी लागल्यासारखे काय निघाला? काय वागण आहे ना तुमचं? गडबडीत पिशवी विसरलात ना? आता सामान तर नीट आणाल कशावरून? आणतंय घे बाय, सगळं व्यवस्थित आणतंय मी. नाही नाही आधी ती यादी वाच. कशा खाता? वाचा म्हटलं ना. कशा खाता? तर ही यादी ना थेट दुकानदाराच्या हातात ठेवणार. त्याका पण माहित आहे कोणत्या घरात किती सामान लागतात. तरी तुम्ही घोळ घालालच. एकदा मी म्हणते म्हणून वाचा बरं. म्हणजे निदान मला तरी कळेल मी बरोबर लिहिलंय की नाही. वाचतंय हा वाचा. अक्षर नीट आणा. पण काय रे यात यादी आहे. हो अहो नाही यात यादी आहे. मी लिहिली आहे ना. मला माहिती आहे यात लिहिली आहे सामानाची यादी. हे कशा घेऊन येला? नाही 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 हे माझ्या कामाचं आहे. ते मगाशी नाही का ती अदला बदल झाली. हो मगाशी येऊन किचन मध्ये धडकला हा. मला माहितीये का? हा धडकला नसता तू धडकली असणार. मला काय बोलतो? मला माहिती आहे तुका बघून चालता येत नाही. ठीक आहे एकदम तू काय झालं? कसला गोंधळ आहे? नाही ना मामा. काय नाही. काय नाही. कसा दादा याचा महत्वाचा कागद आहे ना तो चुकून माझ्याकडे राहिला. कसला कागद? ही यादी. ही यादी ह्या काय? ही यादी आता नाही नाही ही माझी वेगळी यादी आहे. मगाशी तर नोट्स म्हणालास ना. मी मगाशी नोट्स म्हणालो पण तो मगाचा कागद ना वेगळा होता मामी. हा वेगळा कागद आहे. हा मला तर ह्याचं काही कळतच नाहीये. सिनू मला कळेल का कसली यादी आहे? पत्रिकांची. ते आता पत्रिका वाटायच्यात ना आता मग त्याची मी यादी बनवली. बघा बंधू, सिनूने तयारी पण सुरू केली आहे. आता पत्रिका तयार झाल्या असतील ना तर येताना घेऊन ये. अहो काय झाला? पुन्हा विसरलात ना पिशवी? हे बाय माझे पिशवी जीव अडकलाय तुझा. नीट आणा सामान. आणतंय. यादी सगळा गोंधळ. वाव सो ब्यूटीफुल. ए मेघना वन सेल्फी. साहिल प्लीज. अरे एंजॉय द ब्यूटी ऑफ नेचर. क्या तुम भी? लोकांना इतका का लेट का झाला? किती गरम होत आहे. या मॅडम हेच आहेत.
यांचीच आहे ती जागा. नमस्कार मॅडम. तुमची जागा पाहिली, छान आहे. अहो ही एकच जागा नाही, अशा कितीतरी जागा असत सुंदर सुंदर कोकणात. आमचा कोकण खूप सुंदर असा. हा मॅडम, जागेची किंमत सांगा. किंमत? हो किंमत. मला ती जागा विकत घ्यायची. विकत? सांगाल ती किंमत देईन मी. तुमचा सगळा म्हणणं कळता माका मॅडम, पण काय, या गावातले जागा आम्ही विकत देणो नाही बाहेरच्या माणसांका. तसं आमका दादानी सांगितलेलं असा. दादा कोण? हो, दादा म्हणजे रघुनाथ खोत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्या गावात खूप गोंधळ उडालाय. देवी आईच्या मूर्तीची पाठ झाली आहे म्हणून सगळेच खूप घाबरलेत. नको नको ते अर्थ काढतायत. काही गावकरी म्हणतात की अनर्थ झालाय, काही म्हणतात की देवी आई कोपली आहे. काही लोक तर गाव सोडून जाण्याची भाषा करतायत. बरंच काही घडलंय वावुशीत आणि इथे सुद्धा. म्हणजे मगाशी रुपाली काहीतरी विचार करत होती म्हणून मी तिच्या मनातलं ऐकण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच ऐकू आलं नाही. तिच्या आवाजाऐवजी मला सर्पाचा आवाज ऐकू आला. काय? सगळं काय चाललंय? की काय घडून गेलंय? ते मला खूप भीती वाटते. मला असं वाटतंय की रुपालीबाई साहेबांना चौथी पेटी सापडली आहे. मला बाबूशी जाऊन देवी आईची मूर्ती होती तशी ठेवायला हवी. मी आबांना फोन करते. हा बोल नेत्रा. हॅलो आबा, ऐका, मी आज रात्री बाबूशीत येते देवी आईच्या देवळात. नेत्रा, अगं मी तुला मगाशीच सांगितलं ना, गावामध्ये खूप विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे ग. गावकऱ्यांचा गोंधळ उडालाय, सगळे घाबरलेत. अशात तू इथे आलीस आणि तुला कोणी पाहिलं तर मग. आबा पण माझं येणं गरजेचं आहे, मला यावंच लागेल. नेत्रा जरा माझं ऐक ग तू. सगळे गावकरी देवळाजवळ जमलेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत तरी तिथून कुणीही हलणार नाही. मूर्तीला पुन्हा आधीसारखं ठेवायचं की नाही, स्पर्श करायचा की नाही, यावरून गावकऱ्यांमध्ये वादविवाद सुरू आहेत. हवा पण काही ऐकणार नाहीये. गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली, त्यात तू इथे आलीस तर खूप मोठा गोंधळ होईल ग. नाही आबा पण. नाही नेत्रा, मला तुझा कुठलाही हट्ट चालणार नाही. मी तुझं काही ऐकणार नाही. मी फोन ठेवतो. काय झालं? आबा नाही यायचं म्हणतायत, पण मला जावंच लागलं आत्या. मी काम करते, रात्री अंधार झाला की निघते, म्हणजे गावकरी नसते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्या त्वरेने निघावे. तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे. माफ कर. खूप मोठा अनर्थ झाला आई, आम्हाला माफ कर. आम्हाला माफ कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अश्विनी, काय झालं? शांत काय आहेस? कारण हे घर आता तिचं राहणार नाहीये. म्हणजे श्रेयसी काय बोलते? कोणी बोलवलेला? मला इथे कोणी बोलवलेलं नाहीये, मी स्वतःहून इथे आले. कारण लवकरच या घरावर तुमच्या सगळ्यांवर माझा हक्क असणार आहे. काय? श्रेयस काय बोलते ही बाई? हे काय चाललंय श्रेयस? तू अजून तुझ्या घरच्यांना काही सांगितलं नाहीयेस? श्रेयस, अरे काय प्रकार चालू आहे हा? मीरा, तू का आलीयस इकडे? मी माझ्या फॅमिलीशी माझ्या पद्धतीने बोलणार होतो ना. हो, कारण तू नुसतं हे बोलतोयस, पुढे काहीच घडत नाहीये. आणि लवकरात लवकर तुझ्या घरच्यांना नेमकं खरं काय आहे ते कळायला हवं. काय कळायला हवं आम्हाला? हेच की मी आणि श्रेयस लग्न करणार आहोत. श्रेयसी काय बोलतीये? डोकं फिरलंय का तुमच्या दोघांचं? अरे तुझं आणि ताईचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आणि आमचं ना एकमेकांवर कॉलेज पासून प्रेम. त्यावेळेला काही कारणाने आम्हाला एकत्र नाही राहता आलं, पण आता इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र यायचं ठरवलं. आणि म्हणूनच आम्ही दोघं लग्न करणार आहोत. हो ना श्रेयस? अरे मग तेव्हाच दोघांनी लग्न करायचं नाही एकमेकांशी. माझ्या बहिणीशी का लग्न केलंस मग? तिने इतके दिवस इतकी वर्ष तुला सांभाळले आणि तिच्याशी असं वागताना तुला मुळीच लाज नाही वाटली का रे? तुझ्या काय बोल ना, गप्प कायस? लाज नाही वाटली तुला? मी एवढंच सांगू शकतो की मी मीराशी लग्न करतो. श्रेयस, तू काय बोलतोस हे तुला तरी कळतंय का? अरे अश्विनीच्या नखाची तरी सर आहे काहीला. काकू, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, काय समजायचं ते समजा, पण इथून पुढे मी आणि श्रेयस एकत्रच राहणार आहोत. बाबा, तुम्ही खरंच आम्हाला सोडून हिच्या सोबत राहायला जाणार आहात का? आई, तुला हे आधीपासून माहित होतं म्हणून तू शांत होतीस? ती काय बोलणार आहे? तिच्याकडे बोलण्यासारखं तर राहिलंयच काय? इनफॅक्ट तुम्हा सगळ्यांना आमचं लग्न जर मान्य असेल ना, तर तुम्ही सगळे माझ्या घरी येऊन राहू शकता. यू आर मोस्ट वेलकम. आपण सगळे एकत्र राहू,
वन बिग हॅपी फॅमिली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू डोक्यावर पडलायस का? तुला लाज वाटत नाही असं वागायला? मला तुला मित्र म्हणायला सुद्धा लाज वाटते. काही काळजी घे, येतो मी. थांबा. तुम्ही काहीतरी विसरलात. हे घ्या. आई तू माझा ब्रश आहे. सॉरी. एक मिनिट सगळे हसताय कशाला? मयूर या खूप मोठा शॉक वगैरे लागलाय का? अरे प्रतीक, हे सगळं नाटक होतं. म्हणजे माझ्या अख्ख्या फॅमिलीने खूप छान ऍक्टिंग केली. अरे श्रेयस आणि सॉरी, जोश मध्ये खूप जोरात ठोसा लागला तुला. हो, तुझा हात लागतो रे. अरे विद्युत, तू काही मुद्दामून केलंस का? आता तुझ्या बहिणी बरोबर कोणी असं करतंय म्हटल्यावर तू ठोसा देणारच ना. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ऍक्टिंग केली? अरे हो. आणि तू पण ऍक्टिंग केलीस? माय गॉड, काय खतरनाक ऍक्टिंग केलीस ग तू. हळू बोला, बाहेर आवाज जाईल ना. हळू बोला. हो, त्या मीराचं काय सांगता येत नाही. 24 तास इकडे माणसं ठेवलेत पार्टीवर. नाही करेक्ट आहे. आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आता. हो, आतापर्यंत तरी जो प्लॅन आपण केला होता तो व्यवस्थित झालाय. आता पुढचं बघूया. कोणता प्लॅन? तू बस, मी तुला सगळं सांगतो. बस 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 बस. तर झालं असं, अहो मला तहान लागली. अहो अश्विनी, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? काय? मयुरी, मयुरी, आई, आई उठ जरा. काय झालं बाबा? अहो मयुरी, बस इकडे. एक मिनिट, एक बस. अहो काय झालं? सांगा तर. टेन्शन. अहो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.